राम कृष्ण हरी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु राष्ट्रसंत भगवान बाबा की जय। वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज की जय। श्री संत माणिक बाबा की जय। श्री संत नगद नारायण महाराज की जय। श्री संत बंकट स्वामीजी की जय। अखंड वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय। श्री सिद्धेश्वर महाराज की जय। माता कालिका देवी की जय। आज आपण श्री मोहित एजन्सी इलेक्ट्रिक स्कूटर अँड बाईक या शोरूमच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। श्री मोहित एजन्सी हे भव्य दिव्य शोरूम मायबाप भवन, जिजामाता चौक, शिरूर कासार, जिल्हा बीड या ठिकाणी ग्राहकांच्या सेवेत गेल्या 3 वर्षापासून अखंडपणे सेवेत आहे। 20 मार्च 2022 या दिवशी या श्री मोहित एजन्सी या शोरूमचे उद्घाटन झाले आहे। त्या दिवशी तुकाराम बीज या दिवशी या भव्य अशा शोरूमचे उद्घाटन झालेले आहे आणि आज 3रा वर्धापन दिन। आज शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची नाथषष्ठी। हा एक सुवर्ण योगच आहे असं म्हणावं लागेल। पहा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही गाती सुस्वरे। म्हणजेच या निसर्गातला प्रत्येक घटक आहे, ह्या प्रत्येक घटकाविषयी आत्मीयता जगद्गुरु तुकाराम महाराज यांना आहे। ते म्हणतात, हे वृक्ष आणि वेली या सुद्धा आमचे सोयरे आहेत आणि जे वनचर आहेत ते सुद्धा आमचे सोयरे आहेत। पक्षी हे निसर्गातले आहेत, ते सुद्धा आमचे सगळे सोयरे आहेत असं जगद्गुरु तुकाराम महाराज हे म्हणत आहेत। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर। हे विश्व, संपूर्ण विश्व हे माझं घर आहे आणि मग या विश्वाचं रक्षण करणं ही जबाबदारी कोणाची? तर ही जबाबदारी ही सर्व मानवजातीची आहे। मग मानवजातीने या विश्वाचे ऋण फेडायचे आहेत। ते कसे फेडायचे आहेत ते पहा। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे। एक आध्यात्मिक दृष्टिकोन आहे पहा, आणि याने या विश्वाचं कल्याण होणार आहे। हे जे आपलं घर आहे याचं कल्याण होणार आहे असं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत। पहा, आपण जसं आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतो, आपल्या घरातली पत्नी, मुलं, आई, वडील यांची काळजी घेतो, लहान मुलांचं संगोपन करतो, त्याप्रमाणे हे संपूर्ण विश्व हे आपली माता, पिता, बंधू आणि भगिनी आहेत आणि मग यांचंही रक्षण आपल्याला करायचं आहे। मग ते रक्षण कसं करायचं? तर या संपूर्ण निसर्गाला वाचवायचं आहे, या पर्यावरणाचं आपण संवर्धन करायचं आहे। आणि मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर जे
पारंपरिक पद्धती आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत आणि नवीन विज्ञानाकडे आपल्याला चालायचं आहे. पहा, पूर्वी आपण पाहत होतो की आपण सर्वांच्या घरी या चुली होत्या आणि चुलीवर आपण घरातील संपूर्ण महिला स्वयंपाक बनवत होत्या. परंतु आज आपण पाहत आहोत, आज चुकून ग्रामीण भागात थोड्याशा काहीतरी घरांमध्ये चुली वापरल्या जातात. परंतु सगळीकडे आपण काय वापरतो? गॅसचा वापर करतो, सौर चुली वापरतो आणि यावरच आता आपण आपले सर्व स्वयंपाक आणि कामे करत आहोत. म्हणजे हा बदल आपण स्वीकारलेला आहे बदल. आणि आता चुली जर वापरायची वेळ आली तर घरातील महिला त्या वापरतील का हो? त्या कारणे किती देतील? घर काळे होते, धूर होतो, डोळ्यांना सहन होत नाही आणि डोळ्यातून पाणी येते आणि महत्त्वाचं काय तर प्रदूषण होते आणि त्यामुळे त्या चुली वापरणार नाही. मग आता चुली वापरायच्या, आधी काय करायचं? झाडांची कत्तल करायची, म्हणजे झाडं तोडायची, म्हणजे झाडं कमी होणार. मग हे पर्यावरणाला पोषक आहे का? नाही ना. मग काय? हा मार्ग आता सध्याच्या परिस्थितीत महिला अजिबात अवलंबणार नाहीत. कारण प्रत्येकाच्या घरात आता गॅस आणि सौर चुली याचा वापर केला जातो. आपण इलेक्ट्रिक साधनांकडे वळत आहोत. मग पहा, आपण जर आता विज्ञानाकडे झेप घेत आहोत, मग आपले जे पारंपरिक वाहतुकीचे साधनं आहेत यात बदल करायला नको का हो? पहा, पूर्वी ज्यावेळी आपले आजोबा किंवा पणजोबा यांचा काळ पहा, त्यावेळी काय होते? बैलगाडी, टांगागाडी ही साधनं होती आणि बैलगाडीतून हा प्रवास केला जात होता. एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी या साधनांचा उपयोग केला जात होता. नंतर काय झाले? आपल्या वडिलांच्या आजोबांच्या काळातली गोष्ट पहा, हळूहळू सुधारित आवृत्ती आली आणि वाहनं आले, म्हणजे ST, जीप ह्या साधनांचा वापर करून आपण आता एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊ लागलो. मग पेट्रोल, डिझेल हे इंधन त्या साधनांसाठी वापरले जाऊ लागले. पेट्रोल वापरायचं, इंधन वापरायचं, मग यामुळे काय होतं? प्रदूषण होतं. हो, वायू प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं आणि पर्यावरणावर याचा परिणाम होत आहे. आता पहा, ही जी पारंपरिक वाहनं आहेत ही वापरताना यात पेट्रोल आणि डिझेल हे लागत असते. मग पेट्रोल डिझेलचा जर भविष्यात तुटवडा भासला, मग काय करायचं? मग ह्या डिझेल आणि पेट्रोलचं अवलंबित्व जे आहे ते आपल्याला कमी करायचं आहे. मग आपण काय करायचं? तर इलेक्ट्रिक जी वाहनं आहेत या वाहनांचा आता आपण वापर करायचा आहे. कारण पहा, आपण आता 21व्या शतकात आहोत आणि आपण काय करायचं आहे तर आपण सुधारित आवृत्तीनुसार जगायचं आहे. विज्ञानाकडे आपण झेप घेत आहोत. पहा, थोडक्यात पहा, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. पूर्वी 20-25 वर्षापूर्वी असे होते का हो? नाही ना. गावामध्ये 4-2 घरांमध्ये लँडलाईनचे फोन असत आणि जर एखाद्याची काही सुखाची किंवा दुःखाची बातमी असेल तर पूर्ण गावातील फोन ह्या त्या 4-2 घरीच येत असत. ठराविक घरी फोन होते. परंतु ह्या 25 वर्षांमध्ये क्रांती झाली आणि पहा, एका घरामध्ये आज किती स्मार्टफोन आहेत, किती मोबाईल फोन आहेत? 4 ते 5, म्हणजेच प्रत्येक माणसाजवळ एक असं मोबाईलचं प्रमाण आहे असं म्हटलं तरी चालेल. मग ही सुधारणा आपण करत आहोत
मोबाईलचा वापर आपण करत आहोत. मग यातून आपण काय शिकायचं? यातून आपण शिकायचंय की आपल्याला काय करायचं आहे. आता जी वाहतुकीची साधनं आहेत याच्यामध्ये बदल करायचा आहे. पहा, पूर्वी पेट्रोलच्या गाड्या होत्या, मोटरसायकल होत्या, परंतु आता सुधारणा झाली. 2021 सालापासून केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे आणि तेव्हापासून प्रोत्साहन देऊन आता या गाड्यांचा वापर समाजात होताना दिसत आहे. लोक करत आहेत आणि इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक यांचे हे शोरूम आहे. मग इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर विकणे हे काय आहे? तर ही एक समाजसेवा आहे. होय, समाजसेवा ती कशी? तर ही पर्यावरणाची सेवा आहे आणि ही शोरूमची कल्पना म्हणजे समाजाची सेवा करण्यासाठी जे धोरण आहे ते अवलंबिलेलं आहे. पहा, इथे जरी काही लाभ नसला तरी यातून फक्त काय सांगायचे आहे? तर यातून सर्वांची सेवा करायची आहे, निसर्गाची सेवा करायची आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे. यासाठी या शोरूमचं 3 वर्षापूर्वी उद्घाटन झालेलं आहे आणि ही कल्पना हीच एक समाजसेवा आहे आणि जी समाजसेवा जो समाजसेवा करतो तोच ईश्वर सेवा करू शकतो. म्हणजेच पर्यायाने ही ईश्वर सेवा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पहा, गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी एक श्लोक सांगितलेला आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. तर जेव्हा धर्म संस्थापनेचं कार्य करायचं असतं तेव्हा परमेश्वर म्हणतात, मी युगानुयुगे पुन्हा प्रकट होत असतो. तसंच पर्यावरणाचं महत्त्व सांगायचं आहे. म्हणजेच पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे आणि पर्यावरणाची हानी होऊ द्यायची नाही. म्हणूनच हे शोरूम उघडलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पारंपरिक वाहने वापरताना त्याचे प्रदूषण होत असते. त्या प्रदूषणाचे आपल्याला परिणाम भोगावे लागत असतात. या डिझेल आणि पेट्रोलच्या वाहनांमुळे काय होतं पहा, एक नकारात्मकता येत असते. कार्बन डायऑक्साईड हे प्रमाण निसर्गातलं पर्यावरणातलं वाढत असतं आणि जे जागतिक तापमान आहे ते तापमान या प्रदूषणामुळे वाढत असतं. तसंच कार्बन मोनॉक्साईड हा प्राणघातक वायू पेट्रोल डिझेलच्या वाहनांमुळे निर्माण होत असतो. कार्बन मोनॉक्साईड म्हणजे धूर आणि त्याचा आरोग्यावर हानिकारक असा परिणाम होत असतो. नायट्रोजन ऑक्साईड हा एक वायू या पारंपरिक पेट्रोल डिझेलच्या वाहनांमुळे निर्माण होत असतो आणि त्यामुळं जे स्मॉग म्हणजे धुकं म्हणतो आपण, हे धुकं तयार होत आहे आणि ते धुकं आरोग्याला श्वासोच्छ्वास घेण्यासाठी अपायकारक असं आहे. तसंच पहा, या प्रदूषणामुळं सल्फर ऑक्साईड हा एक विषारी वायू तयार होत असतो आणि ॲसिड रेनचा प्रादुर्भाव या वायूमुळे होत असतो. म्हणजेच पहा, पेट्रोल आणि डिझेल या वाहनांमुळे वायू प्रदूषण होत असतं आणि श्वसनाचेही आजार होत असतात. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, पार्टिक्युलेट मॅटर. श्वसनाचे विविध आजार होतात आणि त्यामुळं
लहान मुलं, वृद्ध माणसं किंवा आधीपासून आजारी असणारी माणसं यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. आता पहा, हे झालं वायू प्रदूषण. तर या पेट्रोल डिझेलच्या वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण सुद्धा होतं. पहा, पेट्रोल डिझेलचे वाहनं ज्यावेळी चालत असतात, मोटरसायकल, बुलेट चालत असतात, त्यावेळी इंजिनचा मोठा आवाज होत असतो आणि हॉर्न मोठमोठ्याने वाजत असतात. या सगळ्यांचा मानवावर नकारात्मक असा परिणाम होत असतो. तसेच मोठ्याने हॉर्न वाजवल्यामुळे दवाखान्यात सिरियस असणारे जे पेशंट आहेत त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन प्रसंगी त्यांना प्राणासही मुकावे लागते. म्हणजेच या वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होते. तसंच पर्यावरणावर परिणाम होत असतात, हरितगृहावर परिणाम होत असतात आणि कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू यामुळं तापमान वाढत असतं. हवामानात वेगवेगळे बदल होत असतात. ॲसिड रेनचा मुद्दा आपण आत्ताच घेतलेला आहे. तो सुद्धा सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळं होत असतो. मृदा, जलस्रोत यांची कमी या प्रदूषणामुळे होत असते आणि त्याचा परिणाम वनस्पती, प्राणी यांच्या जीवनावर होत असतो. ओझोनचा भार पातळ होत असतो आणि तो हानिकारक असा होत असतो. पहा, जेव्हा पेट्रोल आणि डिझेल यांच्या गाड्या पळत असतात त्यावेळी ही सर्व हानी होत असते. अल्ट्रा व्हायोलेटचे किरण पृथ्वीवर येत असतात आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. तसंच जे मानवी आरोग्य आहे, या मानवी आरोग्यावर ह्या इंधनामुळे अनेक विकार होत असतात. श्वसन विकार, हृदयविकार, फुफ्फुसाचा विकार असे गंभीर आजार होत असतात. तसेच कर्करोगाचे कारण सुद्धा हे असू शकते. इतर अनेक गंभीर आजार या प्रदूषणामुळे होत असतात. मुले, वृद्ध, आजारी माणसे यांच्यावर विपरीत असे परिणाम होत असतात. मग आपण हे जर लक्षात घेतलं तर इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक ह्या पेट्रोल डिझेलच्या वाहनांपेक्षा खूप सोयीस्कर आहेत आणि पर्यावरणाचा त्यामुळे समतोल राखला जात आहे, ऱ्हास होत नाही. पहा, आपण जर लक्षात घेतलं तर एक इलेक्ट्रिक वाहन जर आपण 1 वर्ष वापरलं, एक इलेक्ट्रिक वाहन जर आपण 1 वर्ष वापरलं तर एका वर्षामध्ये 5 टन प्रदूषण कमी होत असतं. 5 टन इतका कार्बन डायऑक्साईड हा कमी होत असतो. इतकं महत्त्व इलेक्ट्रिक वाहनाचं आहे. मग जर आपण एका कुटुंबात एक इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटर घेतली तर त्यांचं प्रदूषण किती कमी होईल, त्या कुटुंबात किती जणांचा त्रास कमी होईल आणि पर्यायाने ते कुटुंब ज्या गावात आहे त्या गावाचा किती त्रास कमी होईल. मग जर प्रत्येक कुटुंबात एक इलेक्ट्रिक वाहन घेतलं गेलं तर त्या गावातील प्रदूषण किती कमी होईल आणि एका वर्षातील त्यांचं किती टन प्रदूषण कमी होईल याचं गणित हे आपल्याला करावंच लागेल. कारण पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे आणि स्वच्छ असं सुंदर जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. उज्ज्वल भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जा ही महत्त्वाची आहे हे मला सांगायचं आहे. पहा, मग आपण ही जी पृथ्वी आहे
ही पृथ्वी आपणा सर्वांना सर्व काही देत असते, म्हणजेच सर्व भार वाहत असते आणि खाण्यासाठी अन्न, पिण्यासाठी पाणी सुद्धा देत असते. म्हणून आपण पृथ्वीला वंदन करूया. आपण पृथ्वीला वंदन करूया. पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मा देवी पवित्रं कुरु चासनम. पहा, हे पृथ्वी माते, तू आम्हाला खाण्यासाठी अन्न देतेस, तू आम्हाला पिण्यासाठी पाणी देतेस आणि म्हणून आम्हाला तुझ्या उपकारातून, तुझ्या ऋणातून काहीतरी मुक्त होऊ दे. मग त्यासाठी आम्ही सर्वजण असा निर्णय घेऊ की या पृथ्वीवरचे प्रदूषण, या धरणी मातेचे प्रदूषण आम्हाला कमी करायचे आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण इथून पुढे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू, कारण ती एक काळाची गरज आहे हे आता आम्हाला समजलेलं आहे. पहा, पर्यावरणाचं महत्त्व हे किती आहे. निसर्ग, झाडं हे आपल्याला सर्व काही देत असतात, फळं देतात, अन्न देतात. ही झाडं ही देणारी आहेत, परोपकार करणारी आहेत. मग त्यांची काळजी कुणी घ्यायची? आपण सुरुवातीलाच पाहिलं, हे विश्वच माझं घर. माऊलींनी सांगितलंय हे संपूर्ण विश्व आपलं घर आहे. मग या सगळ्यांची काळजी आपण घ्यायची ना. म्हणून आपण पर्यावरणाची पूजा करूया. आपण पर्यावरणाची पूजा करून एक पूजन मंत्र म्हणूया आणि काहीतरी थोडंसं त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करूया. ओम द्यो शांतिरंतरिक्षम शांती, पृथ्वी शांती, रापा शांती, रोषधया शांती, वनस्पतया शांती, देवा शांतिर्ब्रह्म शांतिर्सर्व शांती, शांतिरेव शांती सामा शांतिरेधी. म्हणजेच काय तर संपूर्ण निसर्गासाठी शांती आणि समृद्धी ह्याचं संतुलन राखायचं आहे. आणि आपण म्हणून पर्यावरणाची सर्वजण काळजी घेऊया. आपण फक्त पर्यावरणाचा पूजन मंत्र म्हणून थांबायचं नाही, तर आपण इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक हे वापरायचं आहे. आणि आपल्या पारंपरिक जे साधनं पेट्रोल डिझेलचे आलेले आहेत त्यांच्यावर आता आपण पर्याय निवडायचा आहे. पहा, मग इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक या वापरताना काही त्रास होईल का असंही तुम्हाला वाटत असेल तर पहा, तसं काही नाही. ज्यावेळी आपण सुरुवातीला कोणतीही वस्तू नवीन घेतो त्यावेळी आपल्याला थोड्याशा अडचणी येतातच ना हो. पहा, आता पूर्वी मोबाईल नव्हते, नंतर मोबाईल निघले, मग ते छोटे बटनवाले मोबाईल होते, आता मोठे मोबाईल निघले. मग हे तुम्हाला पूर्वी येत होते का हो? हे तुम्ही वापरत होतात का? नाही ना. पण ज्यावेळी तुम्ही तो मोबाईल खरेदी केला त्यावेळी तुम्हाला त्यातलं सर्व कळायला लागलंच ना हो. तसंच आहे, इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजे वेगळं काही नाही, तर जे मॉडेल पेट्रोल आणि डिझेल ह्या वाहनांचं आहे, या मोटरसायकलचं आहे, या स्कूटरचं आहे, तसंच मॉडेल आहे. फक्त पेट्रोल आणि डिझेल याच्याऐवजी तिथे बॅटरी वापरली जाते आणि ती बॅटरी ही चार्जिंग केली जाते. एवढाच काय तो फरक आहे. पहा, आणि दुसरा फायदा असा की हे जे इलेक्ट्रिक वाहनं आहेत, हे इलेक्ट्रिक वाहनं आवाज करत नाहीत, शांत. म्हणजे तुम्ही प्रवास करताना कुणालाही त्रास होत नाही, हवेचं प्रदूषण होत नाही, यातून धूर बाहेर येण्याचा प्रश्नच नाही. आणि याचा मेंटेनन्स खर्च तरी काय? याला ना इंजिन ना ऑइल, म्हणजे तो खर्च आहे का? नाही ना. मग यात ना पेट्रोल भरायचे. पहा, मग तुम्हाला पेट्रोल भरायला जितकी किंमत लागते तितकी किंमत
ह्या स्कूटरच्या चार्जिंगला लागते का हो? नाही ना. पहा, जिथं तुम्हाला 100 रुपये हे पेट्रोलला लागत असतील, जर तुमचा तो खर्च असेल तर 1-2 युनिटमध्ये तुमची बाईक किंवा स्कूटर ही चार्जिंग होऊ शकते. म्हणजे 10-15 रुपयांमध्ये तुमचं हे काम होऊ शकतं. आणि पहा, त्यासाठी काही वेगळा वेळ वाया घालावा लागत नाही, पेट्रोल पंपावर जायचंच नसतं. मग हे सगळं विनासायास होतं आणि वापरायला एकदम हलकी. जे आर्थिक स्थितीने कमी आहेत त्या लोकांना ही स्कूटर पेट्रोल स्कूटरपेक्षा कमी किमतीत मिळून जाते आणि अगदी कमी किमतीमध्ये त्यांचा दैनंदिन खर्च हा होऊ शकतो. म्हणजे अगदी दूध घालणारे शेतकरी किंवा सामान्य ग्राहक आहेत ते सुद्धा याचा वापर करू शकत असतात. आता पहा, जर एखाद्याला अडचण आली, चार्जिंग गाडी करायची कशी हे जर समजलं नाही, तर ती सेवा ही श्री मोहित एजन्सी ह्या शोरूममध्ये सर्व समजावून सांगितले जाते आणि काही अडचण आल्यास त्या अडचणीवर उपाय देखील सांगितला जातो. आता पहा, संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे, भविष्याची तयारी करा. हो, काही नाही माझे म्हणून चालावे, जीवी निर्भर राहावे हरीवर. म्हणजे आपण लाभ सोडून द्यायचा आहे आणि पर्यावरणाचा विचार करायचा आहे. कारण पुढील जी पिढी आहे, येणारी पिढी आहे, ह्या पिढीसाठी पर्यावरण हे चांगलं असायला हवं. त्यांचा फायदा जर पर्यावरण चांगलं असेल तर होईल. यासाठी आपण स्वच्छ ऊर्जेचा स्वीकार करायचा. हे एक पवित्र कार्य आहे आणि ही एक भविष्यातील संधी आहे. पहा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहायचं आहे आणि हरित क्रांती घडवायची आहे. हरित क्रांती घडवल्यामुळे पर्यावरण हे चांगलं राहणार आहे आणि तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक खरेदीचा जर निर्णय घेतला तर ते तुमच्या कुटुंबासाठी आणि गावासाठी फायदेशीर ठरणार आहे. पहा, आपण असं पाहिलं की पर्यावरण आणि पृथ्वी ह्याच्या उपकारातून ऋणातून आपल्याला थोडंसं उतराई व्हायचं आहे. तसंच झाडं वनस्पती हे सुद्धा आपल्याला भरभरून देत असतात. वृक्षाणां पतये नमः, वनस्पती पतये नमः, गवां पतये नमः, विश्वस्य पतये नमः. म्हणजे आपण वृक्षपूजन करून हरित क्रांतीला आपण प्रोत्साहन देऊया. आपण म्हणतो ना, झाडे लावा, झाडे जगवा. मग यासाठी काय करायचं आहे? तर यासाठी आपण इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर वापरायच्या, इलेक्ट्रिक वाहनं वापरायची. म्हणजे जी आपली धरणी माता ती संकटात आहे, ह्या संकटातून तिला सोडवता येईल, तिच्यावरचे प्रदूषण कमी होईल. आपण आपल्या निसर्गाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी हातभार लावला जाईल. पहा, आता आज शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची षष्ठी आहे. खूप छान योग आहे पहा. आणि संत एकनाथ महाराज हे म्हणतात, जो असतो संतोषी तयासी नाही काही दोषी. म्हणजे पहा, आपण जर इलेक्ट्रिक स्कूटर बाईक वापरल्या तर आपण समाधानी राहू. कशामुळे समाधानी राहू? तर आपण पर्यावरण स्नेही होऊ आणि आपण पर्यावरणाचे मित्र बनू आणि आपण समाधानाने आनंदाने जीवन जगू, असं संत एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. अज्ञानी नको सांगू कोणा, वारे वाहे तयासी ठाव नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की आपण जरी अज्ञानपणाने आधी
2-4 वर्ष इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्या नसतील तरी आता काय करा की आता आपण बदल करा आणि आपण महत्त्व समजून घेऊया आणि आता इलेक्ट्रिक स्कूटर वापरण्यासाठी आपण सज्ज होऊया. पहा, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. संत नामदेव महाराज म्हणतात की आपण आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा आणि आपण हे जे कार्य करत आहोत हे कार्य समाजहिताचं आहे, ही समाजसेवा आहे, म्हणजेच ही परमेश्वराची सेवा आहे असं आपण ठरवा. कारण इलेक्ट्रिक वाहनं ही काळाची गरज आहे. पहा, आता आपण पाहत आहोत की इलेक्ट्रिक वाहनं म्हणजे बससुद्धा इलेक्ट्रिक बस चालू झालेल्या आहेत आणि ट्रक, ट्रॅक्टर ही साधनंसुद्धा आता इलेक्ट्रिक चालू झालेली आहेत. रिक्षा, बाईक, स्कूटर इलेक्ट्रिक आहेत. आणि पहा, स्टेट बँकेच्या एका अहवालात असं म्हटलेलं आहे की 2030 साल म्हणजे अजून 5च वर्ष राहिलेत ह्या गोष्टीला, त्यावेळी 3 वाहनांपैकी 1 वाहन हे इलेक्ट्रिक असेल. होय, त्या अहवालात असं स्पष्ट नमूद केलेलं आहे. कारण आता पेट्रोल डिझेलचं अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल्सला बाईक, बस, रिक्षा आणि स्कूटर यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि आता चार्जिंग स्टेशनसुद्धा हे पेट्रोल पंपाच्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत असं भारत सरकारने आणि राज्य सरकारने सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. कारण पेट्रोल डिझेलचं अवलंबित्व कमी करायचं आहे. त्याचा जर भविष्यात तुटवडा पडला तर मग काय, त्यासाठी इलेक्ट्रिक साधनांचा वापर करण्यावर भर दिलेला आहे. पहा, ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या अध्यायात सांगितलं आहे, जेथे वृक्ष तेथे श्रीहरी, जळी स्थळी सर्वत्र. म्हणजेच सगळीकडे देव आहे. आणि मग सगळीकडे जर परमेश्वर असेल तर ते पर्यावरण हे चांगलं नको का हो? ते पर्यावरण चांगलं राहण्यासाठी आपण इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करायचा आहे आणि आपण समाजहिताचा विचार करायचा आहे. आपण प्रदूषणमुक्त पर्यावरण ठेवायचं आहे. कारण सगळीकडे जळीस्थळी प्रत्येक ठिकाणी हा श्रीहरी आहे, म्हणजेच परमेश्वर परमात्मा आहे. त्यासाठी आपण पर्यावरण प्रदूषणमुक्त ठेवायचं आहे. अज्ञानरूपी अंधार न लगे निर्मळ, विवेकाचे उत्तर. पहा, जरी अज्ञान असलं तरी आता आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे आणि म्हणून आपण आता त्याचा स्वीकार करायचा आहे. जो आहे तोची सुखी आणि मागणे नव्हे चूक. माऊलींनी 16व्या अध्यायात सांगितलं आहे की जे आहे तो सुखी आहे, मग आणखी मागायचं नाही. मग पर्यावरणात आता आपल्याकडं जे आहे ना, त्यासाठी इंधनाचं अवलंबित्व आपण कमी करायचं आहे आणि इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक या वापरायच्या आहेत आणि कमी खर्चात अधिक समाधान आपल्याला मिळवायचं आहे. पहा, माऊलींनी पसायदानात मागितलं आहे, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. 12व्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत मागितलेलं आहे हे पसायदान. तेव्हा आपल्याला ज्या वेगळ्या वेगळ्या इच्छा आहेत त्या वेगळ्या वेगळ्या इच्छा ह्या जरी पारंपरिक वाहनांचा आपल्याला मोह असला तरी आपण तो मोह सोडून आपण काय करायचं आहे, नवीन तंत्रज्ञानाची कास धरायची आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करायचा आहे. कारण इलेक्ट्रिक वाहन ही काळाची गरज आहे. कर्म करणे हेच धर्म, बाकी नको रे संचार.
माऊलींनी 3ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे, पहा, चांगलं कार्य करा आणि जे लोक आहेत नको ते बोलत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. मग आपल्याला चांगलं कार्य करायचं आहे, समाजासाठी करायचं आहे, पर्यावरणासाठी करायचं आहे. मग आपण काय करा, इलेक्ट्रिक बाईक वापरा, इलेक्ट्रिक स्कूटर वापरा आणि आपला खर्चही कमी करा आणि आपलं कुटुंब, आपलं गाव आणि पर्यायानं हे विश्व माझं घर आहे ना, हे विश्व हे आनंदी असू द्या, हे पर्यावरण चांगलं राहू द्या असं माऊली सांगत आहेत. पहा, जो अंधार तयाला दीप तोची केवळ गतीची स्वरूप. ज्ञानेश्वर माऊली 2ऱ्या अध्यायात सांगत आहेत की अंधार असला तिथे दिवा ठेवावा लागतो आणि त्यामुळेच हे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते जरी तुम्हाला आतापर्यंत समजलं नव्हतं तरी आता तुमच्या ज्ञानामध्ये प्रकाश पडलेला आहे. तेव्हा ह्या ज्ञानाचा तुम्ही आता उपयोग करून घ्या आणि सगळ्यांनी काय करा, असं ठरवा, असं चिंतन करा की इथून पुढे या पारंपरिक वाहनांना फाटा द्यायचा आहे, खर्च कमी करायचा आहे, बचत करायची आहे आणि आपण इलेक्ट्रिक स्कूटर बाईकचा वापर करायचा आहे. सर्व जीवाचे हित पहावे, न सोडावे सज्जनत्व. माऊली म्हणतात, आपण माणसं आहोत, मग आपण मानव आहोत हा विचार करा आणि आपण सर्वांचं हित पहा. आपण आपलं जे सज्जनत्व आहे, जो चांगुलपणा आहे तो सोडायचा नाही. आपण पर्यावरणाचा विचार करा आणि आपण इलेक्ट्रिक वाहनं वापरा. मानव जातीचं आपण कल्याण करा. नाही रे विरोध विज्ञानासी, जाणा हे तरी आत्मतत्वासी. माऊली 6व्या अध्यायात सांगत आहेत की आमचा विज्ञानाला विरोध नाहीये. मग ह्या विज्ञानानंच ही इलेक्ट्रिक वाहनं आपल्याला दिलेली आहेत आणि या वाहनांचा उपयोग करून आपण आपल्या निसर्गाचं संवर्धन करायचं आहे. आपण आपल्या पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे असं माऊली आपल्याला सांगत आहेत. पहा, सुकृत असे तेची फळ, न लागे कुठेही चूक. आता जे सुकृत आहे, चांगलं आहे, उत्तम आहे, ते फळ मिळतं. म्हणजेच जे उत्तम कार्य आपण करतो ते कार्य केल्यामुळे आपल्याला लाभ होतो. मग आपण काय करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे. आता पारंपरिक वाहनांना फाटा द्यायचा आहे आणि इलेक्ट्रिक वाहनं वापरून आपण पुण्यकर्म करायचं आहे आणि आपण जी चूक आत्तापर्यंत केली आहे ती शुद्ध मनाने आपण सुधारायची आहे, चांगलं कार्य करायचं आहे. पहा, भगवंत आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगत आहेत, कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म हेतुर्भूमा ते संगोस्त्वकर्मणी. 2ऱ्या अध्यायातील 47 क्रमांकाचा हा श्लोक आहे आणि भगवंत सांगतात की आपल्याला फळाची चिंता नाही, आपण सत्कर्म करत राहावे. म्हणजे काय मिळेल हे पाहायचं नाही, तर आपण चांगलं काम करायचं आणि आपण समाजाच्या भल्यासाठी आपण कर्तव्य करत राहायचं असं आपल्याला भगवंत म्हणत आहेत. भगवंत पुढे 3ऱ्या अध्यायात 9व्या श्लोकात म्हणत आहेत, यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनाः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगाः समाचरण. म्हणजेच पहा, पर्यावरण पूरक जीवनशैली ही स्वीकारा आणि निसर्गाच्या विरोधात जे केलेलं कर्म आहे, जे बंधन आहे, त्याचा अंगीकार करू नका. आता तुम्ही पर्यावरणाचं जीवनशैली जी आहे ती स्वीकारा असं आपल्याला भगवंत जणू सांगत आहेत. यदा सहर्ते छायं कुर्म अंगानी व सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. म्हणजेच
दुसऱ्या अध्यायात 58व्या श्लोकात भगवंत सांगत आहेत की आपण स्वतःवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. आपण अनावश्यक खर्च हा टाळायचा आहे. पहा, जी पारंपरिक पेट्रोल डिझेलची वाहनं आहेत ह्यात आपला बराच खर्च होत आहे, म्हणून तो अनावश्यक खर्च टाळायचा आहे असं भगवंत सांगतात. आपण ई वाहनं, इलेक्ट्रिक वाहनं, इलेक्ट्रिक स्कूटी आणि बाईक खरेदी करा आणि त्यांच्या मदतीने आपण आपलं जीवन समाधानी जगूया. म्हणजेच पहा, कमी खर्च, कमी देखभाल आणि पर्यावरणाचं नवीन तंत्रज्ञान हे असू द्या. कॉलेजमधल्या मुलामुलींनी आणि इतर शेतकरी वर्गाने सर्वांनी या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक खरेदी करा असं आपल्याला जणू भगवंतच सांगत आहे. जाणता अजाणता सुखी झाले जन, नाम घेता फुकाचे लागले चिंतामणी. संत शिरोमणी नामदेव महाराज सांगत आहेत, समाजासाठी आपण कार्य करायचं आहे. आपण परमार्थ साधना आणि समाजसेवा यामध्ये आनंद मिळवायचा आहे. आणि आपण जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. म्हणजेच पहा, समाजात जे गरीब गरजू आणि जे दीनदुबळे आहेत त्यांना सुद्धा आपण धर्मकार्य करायचं आहे आणि इलेक्ट्रिक बाईक घेण्यावर भर द्यायचा आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, घेईन शिदोरी करी पंढरीची वारी. पहा, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आपण साध्या जीवनशैलीने आपण जीवन जगायचं आहे आणि आपलं समाधान हे श्रम करून घ्यायचं आहे. पंढरीच्या वाटेवर जायचं आहे आणि पंढरीच्या वाटेवर जाताना आपली जीवनशैली ही साधी हवी आहे. परोपकारी तोची धन्य, तयाला न लगे काही अन्य. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आपण इतरांच्या भल्यासाठी कार्य करा आणि तोच खरा धन्य होतो. खऱ्या अर्थाने तो धन्य झालेला असतो असं आपल्याला म्हणायचं आहे. आता पहा, आपण पारंपरिक वाहनांचे प्रदूषण आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम पाहिले. मग इलेक्ट्रिक स्कूटर याचे काही फायदे आहेत का? पर्यावरणासाठी इलेक्ट्रिक स्कूटर बाईक आणि इलेक्ट्रिक वाहनं का महत्त्वाची आहेत तेही आपण थोडंसं समजून घेऊया. पहा, आता आपण शेतकरी वर्गातले सर्व समाज आहे आणि शेतकरी म्हटल्यावर आपण शेतात काम करतो. शेतात पिके असतात आणि पिकांना आपण पाणी देत असतो. मग तुम्ही लक्षात आणा बरं, तुमचे ज्यावेळी आजोबा किंवा आजोबांचे वडील म्हणजे पणजोबा यांचा काळ पहा, ते शेतीला पाणी कोणत्या पद्धतीने देत होते? हो, त्यावेळी काही पंप नव्हते ना विजेवरचे. मग ते काय करत होते? मोटेच्या साह्याने शेतीला पाणी देत होते. मोटा वाहून मोटेतून पाणी काढून ते दंडाच्या साह्याने ते शेतीला दिले जात होते. परंतु त्यानंतर बदल झाला. तुमच्या आजोबांच्या वडिलांच्या काळातला प्रवास पहा, विजेवरचे पंप निघाले आणि मग आपण विजेवर पंपाने शेतीसाठी पाणी द्यायला लागलो. आणि आता तुमच्या मुलांचा काळ थोडासा लक्षात आणा. पहा, अनेक प्रगतशील शेतकरी आहेत आणि हे प्रगतशील शेतकरी आता आपल्या शेतात सौर पंप, सौर पॅनल बसवू लागलेले आहेत. म्हणजे सौर ऊर्जा हे स्रोत आता शेतकरी वर्गात वापरले जाऊ लागले आहेत. ते काय करतात तर सौर जलपंपाच्या साहाय्याने शेतीला पाणी देतात. तसेच सौरचे पॅनल हे शेतात बसवतात आणि जी वीज उत्पन्न होते ती वापरून काही वीज ते नंतर इतरांना विकूही शकतात. ते पाणीसुद्धा काही शेतकऱ्यांना ज्यांना कमी पाणी आहे त्यांना विकू शकतात.
सौर ऊर्जेचा वापर करून सुधारणा केलेल्या आहेत आणि सौर पॅनल, सौर ऊर्जा यासाठी शेतकरी हे नेहमीच मान देत आहेत. त्या योजनांसाठी ते पुढे आहेत. त्यातून आर्थिक बचत होते, पर्यावरणाचं संरक्षण होतं आणि शेती जी कार्यक्षमता आहे ती वाढत आहे, त्यामध्ये मदत होत आहे. म्हणून शेतकरी सुद्धा आता विजेचे पंप हे जवळजवळ नाकारत आहेत आणि ते सौरकडे चालले आहेत. मग आपण डिझेल, पेट्रोल ही वाहनं थोडीशी बाजूला ठेवून इलेक्ट्रिक वाहनांकडे जाण्यास काही हरकत नाही. तर इलेक्ट्रिक वाहनं ही आपल्याला फायद्याची आहेत, पर्यावरणासाठी फायद्याची आहेत, कारण त्यांचं उत्सर्जन शून्य आहे. म्हणजे इंधन जळतं का? हो नाही. कार्बन डायऑक्साईड वायू किंवा इतर वायू तयार होतात का? नाही. त्यामुळे प्रदूषण होतं का? तेही होत नाही. हरितगृहावर काही परिणाम होतो का? तोही होत नाही. आणि जागतिक तापमान वाढतं का? तर तेही वाढत नाही. म्हणजे शून्य उत्सर्जन आहे, त्याचा कोणताही तोटा होत नाही. दुसरी गोष्ट, आर्थिक बचत होते. पेट्रोल, डिझेल यापेक्षा खर्च हा कमी आहे. ध्वनी प्रदूषण होत नाही. शांत, एकदम शांत, अजिबात आवाज नाही. चार्जिंग ही सोयीस्करपणे आपल्याला आपल्या वेळेनुसार घरी सुद्धा चार्ज करता येते आणि चार्जिंग स्टेशनवर सुद्धा चार्ज करता येते. म्हणजे वेळेची पण बचत होते. तिची कार्यक्षमता सुद्धा उच्च आहे. ऊर्जेचा वापर प्रभावी आहे. म्हणजेच पर्यावरण संरक्षणासाठी या इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक आणि इलेक्ट्रिक जी वाहनं आहेत या एकदम सोयीच्या आहेत. भविष्यासाठी त्या उत्तम पर्याय आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. पहा, आता इलेक्ट्रिक बाईक वापरायच्या, इलेक्ट्रिक स्कूटर वापरायच्या, इलेक्ट्रिक वाहनं वापरायची आणि आपण काय करायचं तर आपण पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. आपण झाडे, वेली आणि आपली पृथ्वी माता, धरणी माता यांचं रक्षण करायचं आहे. प्रदूषण कमी करायचं आहे. यासाठीच आपण या पर्यायाचा स्वीकार करायचा आहे आणि आपण इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर खरेदी करण्यावर भर द्यायचा आहे. भविष्यात उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे. स्वच्छ ऊर्जा मिळवायची आहे. नवीन तंत्रज्ञानाचा आपण वापर करायचा आहे आणि आपण पर्यावरण संवर्धन करायचं आहे, कारण ही काळाची गरज आहे. पहा, आपण इलेक्ट्रिक बाईकचा, स्कूटरचा आपण स्वीकार केल्यामुळं काय होईल तर पर्यावरण चांगलं राहील, अर्थव्यवस्था ही मजबूत राहील आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा आपले भविष्य हे उज्ज्वल होऊ शकेल. आता पहा, ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक वापरू त्यावेळी आपल्याला असे अनेक प्रकारचे फायदे होत आहेत आणि हे फायदे घेण्यासाठी आपण मागे राहायचं नाही. तर आपण इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर खरेदी करायच्या आहेत. पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे. म्हणजेच एक नारायणी कृपा झाली, तयाला वंदावे सकळ जन. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, निसर्गाने जणू आपल्याला ही ऊर्जा दिली आहे आणि ती योग्य पद्धतीने आपण वापरायची आहे. आपण सर्वांनी मिळून पर्यावरण स्नेही जीवनशैलीचा वापर करायचा आहे. आपण निर्णय घ्यायचा आहे की आपला मित्र, आपला शेजारी आणि आपले नातेवाईक यांना सांगायचं आहे की आपण काय करा तर आपण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करा आणि केवळ इलेक्ट्रिक स्कूटर घेणं हीच एक काळाची गरज आहे. आपण निसर्गाने दिलेली ही ऊर्जा योग्य पद्धतीने वापरायची आहे आणि पर्यावरण स्नेही असं जीवन शैलीचा आपण स्वीकार करायचा आहे. पहा, श्री मोहित एजन्सी या शोरूमचे हे 3रे वर्धापन आहे आणि
या शोरूमची भरभराट होण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत, शुभाशीर्वाद द्यायचे आहेत आणि आनंदी आनंद गा जय जय राम कृष्ण हरी. म्हणजेच आपण निसर्ग रक्षणाचे कार्य करायचे आहे, प्रदूषणमुक्त समाज घडवायचा आहे आणि त्याचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. आपण सगळ्यांनी मिळून निसर्गाचे रक्षण करायचे आहे आणि आपण प्रदूषणमुक्त समाज घडवण्यासाठी ह्या इलेक्ट्रिक बाईकचा स्वीकार करायचा आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी संकल्प करायचा आहे. काय संकल्प आहे तर आपण एकत्र येऊया, आपण सगळ्यांनी संकल्प करूया, एक नारायणी कृपा झाली तयाला वंदावे सकळ जन. जसं जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण एकत्र या, संकल्प करा आणि निर्णय घ्या. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना सर्वांना सांगा की सर्वांनी इलेक्ट्रिक स्कूटर बाईक खरेदी करा आणि पर्यावरणस्नेही जीवन जगा. तुम्ही निसर्गाचे रक्षक व्हा. जर आपण आता बदल केला नाही तर पुढच्या पिढीचे हे जे भविष्य आहे ते भविष्य बिघडले जाईल. त्यासाठी त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आता पहा, श्री मोहित एजन्सी, मायबाप भवन, जिजामाता चौक, शिरूर कासार, जिल्हा बीड येथे सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. 3 वर्षापूर्वी म्हणजेच 20 मार्च 2022 रोजी येथे शोरूमचे भव्य दिव्य असे उद्घाटन तुकाराम बीज या दिवशी झाले होते आणि त्या दिवशी सिद्धेश्वर संस्थानचे हरिभक्ती परायण विवेकशास्त्री महाराज तसेच भगवानगडचे 4थे उत्तराधिकारी कृष्ण महाराज शास्त्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेले होते आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्या होत्या. ज्यावेळी विवेकानंद महाराज आणि कृष्ण महाराज शास्त्री भगवानगड 4थे उत्तराधिकारी हे आले त्यावेळी सर्व समाजाला खूप आनंद झाला होता आणि त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले होते. मग त्यासाठी हे 3 वर्षाची जी शोरूमची प्रगती आहे ही अशीच भरभराट चालू असू द्यावी म्हणून आपण सर्वांनी आता शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि शोरूमची कल्पना म्हणजे ही ईश्वर सेवाच आहे, समाजसेवाच आहे असे सगळ्यांनी मानायचे आहे. ती सेवा करण्याचे भाग्य श्री मोहित एजन्सीला लाभलेले आहे आणि त्यांनी निसर्ग रक्षणाचेच काम केलेले आहे, प्रदूषणमुक्त पर्यावरण घडवलेलं आहे आणि त्यांनी हे एक ईश्वर सेवाच केली आहे असे म्हणायचे आहे. सर्वांनी शुभाशीर्वाद द्यायचे आहेत. श्री मोहित एजन्सी हे शोरूम खेडकर बंधू यांचे आहे. सर्वांनी त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि सर्वांनी म्हणायचे आहे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पहा, हे एक पुण्यकर्म आहे आणि हे पुण्यकर्म हे खेडकर बंधू करत आहेत आणि आपण सर्वांनी असा संकल्प करूया, आपण सुद्धा स्वच्छ ऊर्जा, उज्ज्वल भविष्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक
खरेदी करूया आणि आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करूया. सर्वांनी खेडकर बंधू यांना पुन्हा एकदा शुभाशीर्वाद देऊया आणि आपली झालेली ही प्रवचन सेवा श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या चरणी, श्री कालिका माता यांच्या चरणी अर्पण करूया आणि असेच उत्तरोत्तर यश श्री मोहित एजन्सी यांना येऊ द्या ही परमेश्वराचरणी प्रार्थना करून आपल्या प्रवचनाला पूर्णविराम देऊया. सगळ्यांनी म्हणा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, संत नगद नारायण महाराज की जय, संत माणिक बाबा की जय, श्री बंकट स्वामी जी की जय, वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज की जय, राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय, अखंड वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय, सिद्धेश्वर महाराज की जय, माता कालिका की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.